सुरेशराव, नमस्कार मामासाहेब, काय म्हणताय? आता मी नाही म्हणणार सुरेशराव, तुम्ही बोलायचं. आता मी काय बोलू? तुमचं घर आहे, तुम्ही बोला. जावयाच्या मेहरबानीने हे घर तुमचं पण झालंय सुरेशराव. असो सुरेशराव, मी एका फार मोठ्या अडचणीत सापडलो. कसली हो? काय झालंय, ताईनी समरसाठी एक मोठा कार्यक्रम ठेवलाय आणि त्याचं खाण्यापिण्याचं करायला कोण नाही असा घोळ आहे. म्हणजे कोणी मिळत नाहीये. काय करायचं म्हणताय? काय नाही, आपलं नेहमीच स्वयंपाक करायचा आहे, पण आमच्या लक्ष्मणला एवढ्या लोकांचं जमणार नाही हो. त्यामुळे तुम्ही केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे रिक्वेस्ट होती तुम्हाला. अहो करतो की, अहो हाडाचा आचार्य मी. असं करतो की सगळ्यांनी नुसतं कौतुक केलं पाहिजे माझं. सुरेशराव, पण काम खूप आहे हा. म्हणजे तुम्हाला किचन मधनं बाहेर सुद्धा पडता येणार नाही. ते माझ्यावर सोडावं मामासाहेब. वा 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 सुरेशराव, चला पाहुणे यायची पण वेळ झाली आहे. चला. हे बघ, आला समर. समर, समर, अरे तू का आलास इतक्यात? मग कार्यक्रम आहे ना. अरे पण तू उशिरा यायचंस ना. कसं आहे समर, उशिरा आलं ना की माणसाची किंमत राहते. असं काहीही नसतं मम्मा. आणि मला किंमत मिळावी म्हणून हा कार्यक्रम करतच नाही होता. पण अरे हो, तुझ्या कौतुकासाठी करतोय आपण हा कार्यक्रम. आपली पुढची दिशा ठरवण्यासाठी. सुमी कुठे आहे? भरत सर, सुमी कुठे आहे? दिसलं नाहीत. मगाशी सायकल घेऊन गेलेला कुठंतरी, अजून आल्या नाहीत परत. आत्ता कुठे गेली? अरे गेली असेल ना कुठे कामानिमित्त. पण आत्ता यावेळी फोनही उचलत नाही ती. येईल ती. समर, एक काम कर, तुझा फोन तू माझ्याकडे दे. दे. सगळं लक्ष कार्यक्रमावर असू दे तुझं. काय? हाय बेबी. बेबी 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 काय ग? किती वेळा सांगितलंय तुला? अनुराधा म्हण. ताई मॅडम म्हणतात मला सगळीकडे. अनुराधा, ताई मॅडम जगासाठी ग, माझ्यासाठी तर बेबीच ना. काय चेअरमन साहेब, कसं वाटतंय? छान वाटणारच. मुख्यमंत्री नसे ना का, कारखान्याचा चेअरमन होणं हे पण काही कमी नाही. लवकरच मुख्यमंत्री सुद्धा बनेल माझा समर. आले सगळे. या चल समर. या 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 या. उशीर तर नाही ना झाला? अच्छे, उशीर कसला. नमस्कार. नमस्कार ताई मॅडम. या. अरे लक्ष्मण, घ्या पाणी घ्या. मी आलेच. आले. भरत इकडे. ताई मॅडम मामासाहेब कुठे आहेत? किचन मध्ये आणू का बोलवून लगेच? नाही नाही नको. मीच त्यांना खाण्यापिण्याची जबाबदारी दिली. जा जा तू जा. हो. नीट करून एकदम मस्त हलवाय खाणं पिणं. मामा काय चालतीत तळून आता तात्यात म्हणलं ताणलं तो होणार आणि एकदम बेत्त तो होणार. बेत्त बेत्त. हा हा. तात्या आहेत कुठं? कुठं? बाहेर गेले नसतील ना मग? नाही, तर म्हणाले ना ते की इथे खोलीत जाऊन येतो म्हणून. त्यांचा काय भरोसा नाही. सुमीला हुडकत होता मगाशी. सुमी सुमी करत जाता बे बाहेर. तुम्ही बसा इथंच. नाही नाही, तर आम्ही आलो बघून. हो, तुम्ही बाहेर गेला नव्हतात ना? नाही, कपडे बदलून आलो. मग ठीक आहे. हे काय काय? म्हणजे हे कसले कपडे घातले तुम्ही? अहो ही आचार्याची. स्वयंपाक करताना हीच कापड घालतो मी.
सुरेशराव हे कपडे नाही आहेत, हा टॉवेल बनियन आहे. अहो तेच ते, ही कापडं घातल्याशिवाय माझ्या स्वयंपाकाला चवच येत नाही बघा. आणि पाहुण्यांचा पाहुणचारी एक नंबर करायचं ठरलंय ना हो आपलं. म्हणून तर तुमच्यावर जबाबदारी दिली ना सगळी. हा, मग ही सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा बघा. आणि लक्ष्मणराव, झाली का तयारी सगळी? हा त्यातलं झालंय बघ. चला सुरू करूया. पण हे सुमी कुठे गेली बरं ऐन टायमाला? कुठं? ते सुमीला आणतो की बोलून. नाही, ती बाहेर गेले जरा, ते मी बघतो. तुम्ही हा लक्ष्मण एक काम कर, तू सरबत घेऊन बाहेर जा आणि सुमन असेल तर तिला सांग आत बोलवलंय. चालतंय. हा तुम्ही सुरू करा. कुठं? टमाटी घेतोय. कुठं? अहो कोथमीर धुवून येतोय. नाही नाही, तुम्ही नाही धुवायची, ते मी बघतो. तुम्ही इथंच थांबायचं, तुम्ही इथनं हलायचं नाही. गीता तू घे कोथिंबीर धुवून. चल उठ. आणि ते तिला द्या. हा. कुठं? हे सुमी कुठं गायब झाली कोण असतो? नाही नाही, ते मी बघतो. तुम्हाला जी काय मदत हवी आहे ना ती मला सांगा, ती चालू करेल. मी बघा किती उत्साह आहे. अगं बस ग कणी भिजू. बस बस बस, तुमचं चालू आहे. बस. काय वाटाणा? नाही नाही, मी देणार, तुम्ही नाही हलायचं. चल. थँक्यू थँक्यू. साहेब, तुम्ही कारखान्याचा अर्थकारण बदलून टाकणार बघा. सगळ्या सभासदांचा तुमच्यावर लय विश्वास आहे. थँक्यू. आणि अपेक्षा सुद्धा काय मंडळी, आपण सगळे मिळून चांगलं काम करूया आणि तोट्यात गेलेला कारखाना पुन्हा फायद्यात आणण्याची जबाबदारी आता माझी. आणि तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी आता आमची. काय मंडळी? तुमच्या सगळ्यांचा समर साहेबांना पाठिंबा आहे हे बघून मला खूप आनंद होतोय. समर साहेब कारखान्याचे चेअरमन झालेत खरे, पण त्यांचं खरं राजकारण महाराष्ट्राचं आहे. आपले समर साहेब महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत हे आपण कोणीही विसरू नका. हा ताई मॅडम, मेन टार्गेट तर तेच आहे. पण आपल्या कारखान्याचा आणि आपल्या भागाचा विकास करून एक रोल मॉडेल लोकांसमोर आणूया, म्हणजे समर साहेबांना विधानसभा सोपी जाईल बघा. हो, पण त्यासाठी फार वेळ थांबायची माझी तयारी नाहीये. हा, पुढच्या निवडणुकीत अजून 5 वर्ष वेळ आहे. तेवढ्यात समोरला चांगला अनुभव पण येईल. जर महत्वाकांक्षा असेल तर अनुभवाचं काय एवढं, तो येत राहील नाही का. मुख्यमंत्री बनायला अनुभव असायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये. हो, पण अनुभव नसताना राज्याचा गाडा हाकणं म्हणजे जरा. मला समर साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचाही तो असेल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. चला आता खाऊन घ्या. समर साहेब, तुम्ही मॅडम दिसत नाही त्या कुठे त्या. ती एक्सक्यूज मी बबन, सुमी कुठे रे? साहेब अहो ते नाही का मगाशी सायकलवरनं गेलेल्या, त्या आल्याच नाहीत अजून परत. अजून नाही आली? हो. एवढं रात्रीची कुठे गेली पण ती? मम्मा फोन देते जरा प्लीज. प्लीज प्लीज. थँक्यू.
ऐका की जरा नाही उचलत नाहीये. अहो, इकडे नको जायला आपण. अहो, ही लई वरडतेल मला. स्वयंपाकाचं बघू आपण काय राहिलंय का किचन मध्ये. जाऊ पो जाऊ पो जाऊ पो. अहो तुम्ही कुठे गेली हो सकाळपासून? फोन लावतो तो लागायला झालाय बघा. मलाही माहित नाही कुठे गेली. मी सुद्धा तिला फोन करतो पण उचलत नाहीये ती. बबन तुला बघतोस का फोन? नक्सू कुठे आहे? काय सांगितलं तुम्ही त्याला? अहो, ते तुमच्या भीतीनं किचन मध्ये लपून बसल्यात. काय मॅडम लई अडवलं म्हाताऱ्याला. ऐकायलाच तयार नाही. सरळ इथे निघून आले. कसा आलाय? काही म्हणा अनुराधा, भावी मुख्यमंत्र्यांच्या सासऱ्यांनी कार्यक्रमात हजेरी लावून भारीच शोभा वाढवली आहे. राहायला चालाय की काय ते? साहेब कार्यकर्त्यांना पाठवू का बघायला? नाही नको नको, मी बघतो. अरे समर, तू कुठे जातोयस? थांब. बबन, लक्ष्मण, जा तुम्ही बघा जा. नमस्कार. सुमे अगं कुठे गेली होतीस? आपली खानावळ आणायला. आता खानावळ हितच सुरू करायची. मुख्यमंत्री राज्याचा गाडा हाकणार का खानावळ चालवणार? खाण्याच्या स्वस्त डिशेस देऊन मुख्यमंत्री बनायचा फंडा भारी आहे बाई. पायलट, मी खानावळीचा बोर्ड घेऊन आल्या. कुठे लावायचं सांग. कुठे तू म्हणशील तिथे. ऍक्च्युली तिथे बाहेर जास्त छान वाटेल. हा सरपंच साहेब, आता माझी खानावळ बंगल्यावर सुरू होणार आहे. तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची काही काळजी करू नका तुम्ही. आता जेवण एक नंबरच मिळणार बघा. आता ही जी केलंय ना ती मीच केलंय बघा आमच्या जावया बापूचा कार्यक्रम म्हणून. खाणं छानच झालंय बरं का. हो फारच छान. स्वस्तातल्या खाण्याच्या डिशेस देऊन मुख्यमंत्री होणार आहेत समर साहेब. चला आता सगळे पाहुणे जमलेच आहेत तर सुमीच्या खानावळीचं उद्घाटन उरकून घेऊ. चला. हे बघ सुमी, या बाजूला माझं नाव आणि या बाजूला तुझ्या खानावळीचं. हा पायलट, कसं वाटतंय? एकदम बेस्ट. फिक्स करून टाका. सुमे ए सुमे सुमे. हळू जरा दमानं. काय मॅडम सुनेर मोठा आवाज असा सहन होत नाही. त्यांचं टाळक ऐकण्यात टाळते सरात मग. आणलं का सगळं सामान? हा आणलं की. त्या सावकाराचा माणूस नाटक करत होता. मी असा दम दिला ना गारच आला गडे. अरे तात्या, तुम्ही असं का बोलताय? तुझ्या सासूला टाळकाचा टाकतं ना म्हणून. आपण सासूबाईंचा आणि त्या सावकाराच्या माणसाचा काय संबंध? अगं मोठ्यानं बोलल्या तुझ्या सासूचं डोकं सटकतं ना. ती सांगितलंय मला बघून. आता उगा का पाहण्यात बसू नका. चला उतरा घ्या खाली पटापटा लवकर. चालतंय. काय चाललंय? मामासाहेब, खानावळ बंगल्यावर आणायचं ठरलंय ना?
हो पण ही भांडी कुंडी का? मग भांडण्याशिवाय खानावळ कशी होईल? खानावळ लागूच तर इथेच राहते. अगं सुमन असं दारात भांडी चालणार नाही अगं ताई मॅडमला. हा कोण आलं गेलं तर काय म्हणाल? आणि बाहेरचे 4 लोक आले तर काय म्हणतील? हो हो दारात भांडी अजिबात चालणार नाही. ठीक आहे मग. हरिदात्या, बबन, सगळी भांडी जाऊ देतात. काय मामासाहेब, तुम्हीच तर म्हणला की इथं भांडी चालणार नाहीत म्हणून. मग जाऊ द्या. चला येऊ दे रे सामान. सुमन सुमन ताईला हे आवडणार नाही. मामासाहेब, काल सासूबाई त्यांना घरी राहावं म्हणलं. तुम्ही ऐकलं नाही? हो पण म्हणजे त्याचा भांड्यांशी काय संबंध? ते तात्या राहणार तर स्वाभिमानानं राहणार अशी अट टाकली नव्हती का मी? अगं हो, पण त्याचा आणि भांड्यांचा काय संबंध? हे बघा, स्वाभिमानानं राहणार म्हणजे इथं तात्यांवर खाण्यापिण्याचा जो काय खर्च होईल तो खर्च तुम्हाला परत देणार. आता खर्च देणार म्हणजे पैसे पाहिजे. हो आणि पैसे पाहिजे तर काय तर काम करायला पाहिजे. आता काम करायचं तर आम्ही खानावर चालवल्याशिवाय दुसरं काही काम करत बी नाही. हे बरोबर म्हणा. मग आता खानावर चालवायची तर भांडी पाहिजे. मला तुम्ही सांगा, भांड्याचा संबंध आहे का नाही? पण ती भांडी हॉल मध्ये का? ते काय आहे? बाहेर नाही म्हणला ना. काय तुम्ही बाहेर नाही म्हणला ना. अहो काही कळत नाहीये, मोठ्याने बोला. तुम्ही बाहेर नाही म्हणला. काही कळत नाहीये, मोठ्याने बोला. मॅडमला मोठा आवाज चालत नाही असं तुम्ही सांगितलंय. मी मोठ्यानं कसा बोलू? काही कळलं नाही, ही भांडी हॉल मध्ये का? तुम्ही बाहेर ठेवाय नाही म्हणला. उचलते. नरसू, काय सुरू आहे सगळं? काय आवाज लावलाय सकाळी सकाळी? सासूबाई, ते खानावळ बंगल्यावर आणायचं ठरली नाही का? ही भांडी काय तिथे? अहो ते मामासाहेबांनी सांगितलं. मी कधी? हाय का मामासाहेब, तुम्हीच म्हणलं नाही का भांडी बाहेर ठेवायची नाहीत म्हणून? पण म्हणून हो पण मग आत कशाला आणलीत? सासूबाई, कालच तुम्ही तात्याने घरी राहू म्हणलं नाही का? हो पण मग भांड्यांचा काय संबंध? अहो तात्या इथं राहणार तर स्वाभिमानानं राहणार अशी अट टाकली नव्हती का मी? हो पण त्याचा आणि भांड्यांचा काय संबंध? ताई 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 विचारू नकोस. मी विचारणार, भांड्यांचा काय संबंध? गंडली. मामासाहेब, मी सांगते. ताई तरी मी तुला सांगितलं होतं विचारू नकोस. सुमन, तू खानावळ कुणाला विचारून बंगल्यात आणलीस? मम्मा मी सांगितलं होतं. समर, समर, तू खानावळ इथे आणायला सांगितलीस, पण का? सासूबाई, तुम्हीच म्हणला नाही का राहायचं तर स्वाभिमानानं राहा. हो पण त्याचा अर्थ असा नाही की खानावळ बंगल्यात आली पाहिजे. याचा अर्थ मी नाही काढला, काय तुमच्या लेकानं काढलाय. त्यालाच विचारा. मम्मा, अगं तात्या दुसरं कुठलं काम करणार? त्यांना बसून राहू दे. काम करायला कोण सांगते त्यांना? हिनबाई, अहो इथं बसून कसं खाणार? काम करून काहीतरी पैसे कमावले पाहिजेत की. हा, आणि पैसे मिळवलं तरच घर सोडवता येणार. आयुष्यभर का इथंच राहता येणार नाही मला. सासूबाई, खानावळ कुठं लावायची तेवढं सांगा. इथे घरात अजिबात चालणार नाही. हा, मग कुठं? मागे आमराईत लावा. आमराईत? मम्मा अगं मागे आमराईत खानावळ लावली तर कोणाच्या लक्षातही येणार नाही. आपण इथे पुढच्या भागात लावूया ना.
इथे पुढे म्हणजे इथे हा अरे चला जागा तर फिक्स करूया आपण. अरे पण समर्थ मम्मा प्लीज, मी सांगितलं म्हणून तुम्ही इथे खानावळ घेऊन आली. प्लीज माझ्यासाठी एवढं ऐक ना. जाऊयात मग. चल.